नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आलेले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 335 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. या मदतीचा लाभ राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना इथे दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 22,500 रुपये या दराने आर्थिक सहाय्य इथे दिले जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. राज्य शासनाने काय केलेलं आहे की 335 कोटी रुपयांचा जो नुकसान भरपाई ना हा अखेर मंजूर केलेला आहे आणि यामध्येचा लाभ जवळजवळ 24 जिल्ह्यांमध्ये इथे या शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे. आपण कोणते 24 जिल्हे आहे ते सुद्धा यापुढे इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रति हेक्टरी जर म्हणाल तर 22,500 रुपये दराने इथे तुम्हाला आर्थिक सहाय्य इथे भेटणार आहे. म्हणजे ही आपल्या पेरणीच्या तोंडाशी इथे अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. यासोबतच आणखीन एक मोठी बातमी म्हणजे आंबा आणि काजू शेतकऱ्यांसाठी इथे फळपीक विम्याची रक्कमही मंजूर झालेली आहे. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की दोन बातम्या इथे आनंदाच्या असणार आहे. पहिली म्हणजे इथे 22,500 रुपये हेक्टर दराने आपल्याला पैसे भेटणार आहे. सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणजे जे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आहे ना, अशा शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम इथे मंजूर झालेली आहे. एकूण 217 कोटी रुपयांचा फळपीक विमा 5 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. बघा यासाठी सुद्धा जवळजवळ 217 कोटी रुपयांचा फळपीक विमा जो आहे ना, हा 5 जिल्ह्यांसाठी इथे शेतकऱ्यांनी ते जमा केलेला आहे. परंतु यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे. ही इथे अट इथे घालण्यात आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. यावर उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आधी मंजूर झालेली आणि नव्याने मंजूर झालेली दोन्ही रक्कम पुढील 15 दिवसात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. बघा या ठिकाणी आनंदाची बातमी इथे आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाळी अधिवेशनही सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जे विरोधक असतात ना, या विरोधकांनी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईबाबत अनेक प्रश्न इथे सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलेली होती. त्यावर जे आपले कृषी मंत्री आहे यांनी इथे उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे की आधी मंजूर झालेले आणि नंतर नव्याने मंजूर झालेली दोन्ही रक्कम आहे ना, ही 15 दिवसात शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. त्यामुळे इथे शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. आता आपण इथे जिल्हे बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांचे 24 जिल्हे आहे, हे कोणते जिल्हे आहे. बघा जर नुकसान भरपाईची जिल्ह्याने वाटपाबद्दल बोलायचं झालं तर कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी मंजूर झालेला आहे. याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, बुलढाणा, भंडारा, अकोला अशा विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही या निधीचा जो आहे ना, हा लाभ इथे भेटणार आहे. त्यानंतर इथे फळबाग पिकाबद्दल बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. या योजनेसाठी 217 कोटी रुपयांचा जो निधी आहे ना, हा इथे मंजूर करण्यात आलेला आहे. या सध्या इथं 5 जिल्ह्यांमध्ये इथे जो आहे ना, हा निधी मंजूर वाटप केला जाणार आहे. त्यानंतर कृषी मंत्र्यांच्या माहितीनुसार नुकसान भरपाई आणि फळपीक विमा या दोन्ही योजनांचा निधी अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा पुढील 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन जे आहे ना, इथे आखण्यात आलेले आहे. म्हणजे पूर्वी फक्त आश्वासनं दिली जात होती, परंतु आता प्रत्यक्षात जो पीक विमा आहे ना, तो शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती तिथे जमा होणार आहे. दरम्यान पीक विम्याच्या इतर प्रकरणांबाबत आणि विशेषतः कापूस पीक विम्याबाबत शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा नवीन अपडेट येतच त्याची माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.